गूळ आणि गव्हाच्या पिठाचा केक आज आपण बनविणार आहोत। नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे। मी इथे 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे। त्यात पाव वाटी तेल घातले, नंतर पाव वाटी दही घातले। दही हे ताजेच घ्यायचे आणि हे मिश्रण मी छान असे फेटून घेणार आहे। गूळ विरघळेपर्यंत आपण याला फेटून घेणार आहोत। नंतर यात 1 वाटी गव्हाचे पीठ घालूया। दोन चमचे मी मिल्क पावडर घातलेले आहे। 1 छोटा चमचा मी बेकिंग सोडा घातला आणि अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे। थोडे व्हॅनिला एसेन्स घालू आणि पाव वाटी दूध घालून आपण हे मिश्रण छान फेटून घेऊया। हे मिश्रण आपण छान असे फेटून घ्यायचे आहे। गूळ आणि गव्हाच्या पिठाचा जो केक आहे तो खूप टेस्टी आणि चवीला छान लागतो। ज्यांना मैदा खायचा नसेल त्यांनी हा केक नक्की बनवून बघा। नंतर मीडियम फ्लेमला तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावर आप्पे पात्र ठेवलेले आहे। आप्पे पात्राला आपण थोडे तेल लावून घेऊ। इथे आप्पे पात्राला आपण सर्व तेल लावून घेतलेले आहे। त्यात आपण केकचं मिश्रण घालणार आहोत। इथे सर्व आप्पे पात्रामध्ये आपण केकचे मिश्रण घातलेले आहे आणि झाकण ठेवून आपण त्याला 10 मिनिट शिजवून घेणार आहोत। दहा मिनिट आपले झालेले आहे। 10 मिनिटांमध्ये आपला केक तयार आहे। छान असा स्पॉन्जी केक, झटपट होणारा आपला केक तयार आहे। रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट